तर मराठा आरक्षणाचा हा जी-आर फसवणारा असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय। सरकारच्या मराठा आरक्षणाच्या जी-आरवरून प्रकाश आंबेडकरांनी हा आरोप केलाय। तर दोन्ही वंशजांना मी मानतो, विरोधात बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी मनोज जरांगेंनी दिली आहे। सुप्रीम कोर्टाने सुद्धा शिक्कामोर्तब त्या ठिकाणी मारलेला आहे की सर्वच मराठा ही कुणबी आहेत असं सरसकट त्या ठिकाणी धरता येत नाही। आणि म्हणून जो निर्णय भारतीय जनता पक्षाने जी-आर मार्फत काढला तो मगाशी मी म्हटल्याप्रमाणे गंडवणारा आहे, फसवणारा आहे। राधाकृष्ण विखे पाटील त्यांची समिती होती, त्यालाही फसवलंय, गंडवलेलं आहे। जस्टिस शिंदे यांची कमिटी होती, त्यालाही त्या ठिकाणी गंडवलेलं, फसवलेलं आहे। जरांगे पाटील आंदोलनात बसले होते, सगळे कार्यकर्ते, त्यांना असताना फसवलेलं आहे, गंडवलेलं आहे, अशी असणारी परिस्थिती आहे। नेत्यांचं जाऊ दे, त्यांना मानतो मी, चलून द्या त्यांचं चांगलं। हा ते नेत्यांचं वक्तव्य चांगलं असतं का वादे, पण ते अभ्यास होतं पहिल्यापासून मी मानतो ते वंशज असल्यामुळं मी दोन वंशजाच्या विरोधात बोलत नाही आहे। सगळ्याला सगळ्या गोष्टी कळतात, किती वेळेस खोचक टोले हाणावेत आणि किती वेळेस समोरच्या समाजाने ते सहन करावेत, तरी पण आम्ही मानतो छत्रपतींचं घराणं असेल किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घराणं असेल, आम्ही त्यांच्यावर ते बोलत नाही। मी वैयक्तिक